नमस्कार मित्रांनो, आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं नियोजन करणार आहोत। आजचा व्हिडिओ वेगळा होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण रेसिपीचा व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो। तर आज काय बनवणार आहे? मेथीची भाजी। आज मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे चांगल्या पद्धतीने आपले घरगुती। बघा शेवटपर्यंत व्हिडिओ। मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने आपली आजची रेसिपी होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका। तर आज मेथीची भाजी पतली भाजी करणार आहे ना, त्याच्यामध्ये काय काय टाकवतं ते सगळं दाखव, सांग। बघा, तेल टाकते थोडं याच्यात, मिरची, शेंगदाणे, याच्यात हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, जिरं आणि मीठ टाकलेलं याच्यात। याची पेस्ट बनवलेली मित्रांनो, पेस्ट बनवलेली आहे। हे आता याच्यात आपल्याला आदन टाकायचं, तेल टाकलेलं आहे अगोदर, आता हे आदन टाकायचं त्याच्यामध्ये। एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे। ग्रामीण भागात झालेलं आहे, आपण याच्यात आता आदन ठेवू। ग्रामीण भागातील रेसिपी मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, खूप छान आहे। आता काय करायचंय? आता याच्यामध्ये डाळ टाकायची, तुरीची डाळ। तुरीची डाळ, आता याला मुगाची डाळ पण टाकतात ना? मुगाची, तुरीची, कोणती टाकते जी आवडेल ती। अच्छा, आपण याच्यात तुरीची टाकलेली। आता याला ना उकळा फुटू द्यायचा याला चांगलं, आणि याच्यामध्ये हे बघा मैत्रिणींनो, ही भाजी आहे। हे बघा, याच्यात डाळीचं पीठ घातलेलं आहे, हरभरा डाळीचं। हे आपण मिक्स करून घेऊया, चांगलं मिक्स करून घ्यायचं, नाही तरी रेसिपी काढत आहे। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। अशी रेसिपी जरूर ताईंनो, ज्या ताई बघत आहेत। आता याला उकळा फुटला ना चांगला, तर मग याच्यात हाटायचं आहे। लसणाच्या काडीनं हाटून घेऊ। हे बघा, याला उकळा फुटलेला आहे। आपण याच्यामध्ये भाजी हाटून घेऊया। बघा अशी हे बघा, आपली भाजी हाटणं सुरू आहे। चांगलं हलवून घ्यायचं, नाही तर मग याच्या गाठी बनते। चांगली गोळी फोडून काढायची। बघा, आपली भाजी आता हाटून झालेली आहे। याला चांगलं उकळा फुटू द्यायचा आणि चांगलं शिजू द्यायचं याला 4-5 मिनिटं। हे बघा, भाजी शिजलेली आहे। आता आपण याला उतरून घेऊ आणि नंतर फोडणी देऊया। भाजीला फोडणी द्यायची आहे। आता आपण चमचा गरम करायला ठेवू। मी आता याच्यात थोडं तेल टाकत आहे। तेल गरम झालं की आपण याच्यात जिरं टाकणार आहे। लसूण पण टाकायला चालतो, पण आम्ही लसूण खात नाही, म्हणून आम्ही जिरंच टाकणार आहे। आता तेल गरम झालेलं आहे। आपण याच्यात जिरे टाकून बघू गरम झालं कसं। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। आपण आता याच्यात जिरं टाकू।
आता याला चांगलं लाल होऊ द्यायचं आणि भाजी सोडून द्यायचं. झालेलं आहे लाल. आता हे बघून घ्या, अशी फोडणी द्यायची बघा. कडकडून गावरान तडका ते बघा असं जास्त घेऊन द्यायचं आहे. आता छान वास येतो. याच्यापेक्षा लसणाचा छान वास येतो आणि खायला बी चवदार लागतं. पण आम्ही लसूण खात नाही म्हणून मी जिऱ्याची फोडणी दिली. तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा, टेस्ट कशी लागते ते पण कमेंटमध्ये सांगा. हे बघा, याचा आता झाकण आपण काढून घेऊया. हे बघा मस्त छान वास येऊ राहिला जिऱ्याच्या फोडणीचा. कधी पण मैत्रिणींना भाजी करायची असली ना तर अशी पतली करायची आणि शेवट मग चमच्यानंच फोडणी द्यायची लसणाची. अशी छान भाजी लागते. पतल्या भाज्या तुम्ही अशाच करत जा. जर केल्या नसल्यात माझा व्हिडिओ बघत जा. मी तुम्हाला असेच आता नवीन नवीन रेसिपी दाखवणार आहे. अशीच भाजी खात जा. पतल्या भाज्या अशाच करायच्या, एकदम छान लागत्या. करू मित्रांनो, ताईंनो, हे बघा अशा पद्धतीनं आपली भाजी तयार झालेली आहे. मेथीची भाजी हे बघा ती चांगल्या पद्धतीने केलेली आहे. तर तुम्ही पण असे खूप छान पद्धतीनं करू शकता घरच्या घरी. खूप छान रेसिपी झालेली. जे आपण आता टेस्ट घेऊया आणि तुम्हाला दाखवतो नंतर टेस्ट घेतल्यानंतर. चला तर मित्रांनो, आता मी टेस्ट घेतोय भाजीची आणि तुम्हाला सांगतोय कशी झाली. थंडीमध्ये मेथीची भाजी खूप आवडीची आहे माझ्या. एक नंबर भाजी झालेली मित्रांनो. अशीच रेसिपी तुम्ही ताईंनो घरी करून बघा साध्या पद्धतीनं. तुम्ही कोरडी करून बघत असतात पण अशी पिठलं टाकून जे चुनपीठ टाकून करून बघा, खूप छान लागते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ताईंनो, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडल्यास, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जेवतोय मग मी. व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.